11 डूंगरपाड़ा के बीच एक बहुत बड़ा मुकाबला। 6:48 का समय। एक ग्रुप में ये पहला मुकाबला है। दोनों बैटर दोनों तरफ से एक अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी। एक तरफ डूंगरपाड़ा टीम के अतिरिक्त खिलाड़ी पहुंच चुके हैं, तो विघ्नेश फाइटर्स सुशांत अर्चित बैटर है, वो भी अपनी बॉलिंग मार पर तैयार है। मुकाबला शुरू होने जा रहा है। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन सभापति चषक 2025 हमारे सबके दिल की धड़कन यज्ञेश्वर अनंत पाटिल, जिनके जन्मदिन के अवसर पर ये बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं, सभापति चषक 2025। और बहुत सारे दर्शक लाइव टेलीकास्ट देख रहे हैं डीबीएन पर। ये प्रतियोगिता रोचकता बरकरार है। इस प्रतियोगिता में दिलचस्प मुकाबले रहे हैं और दर्शक आज संडे के दिन में बहुत सारे हैं, एंजॉय करते हुए हर मोमेंट को, क्रिकेट के खेल का लुत्फ उठा रहे हैं। टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर की तरफ निकलते हुए गेंद रक्षात्मक तरीके से खेल दिया था। एक रन लेने का मौका ऑफ साइड पर ऑफ ड्राइव किया गया था बल्लेबाज सुशांत द्वारा। विघ्नेश एक पर बल्लेबाजी कर रहे। विघ्नेश फाइटर की बात करें तो इस वक्त स्कोर 1 रन और सुशांत एक पर बल्लेबाजी कर रहे हैं। और जिनका खाता अभी फिलहाल खुलता बा, वो पिच का इंपॉर्टेंट ओवर है। फ्रंटलाइन गेंदबाज है, आराम से खेल रहे हैं, गेंद को आखिर तक देख रहे हैं और कवर क्षेत्र में 1 रन के लिए सुशांत इस सिंगल के साथ पहुंच चुके 2 पर। सुशांत 2 पर, आर्चिस 1, स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए बल्लेबाज। और हमारे साथ समीर है। समीर एक चांगला कलाकार पण आहे, मला माहिती आहे। 2012-13 आम्ही त्याला पाहिलं होतं। गणेश रिंगे आमचा कवी आहे, तसंच हा एक समीर आहे, त्याच्याकडे एक कलाकार दडलेला आहे। योग्य संधीची वाट बघतोय। या षटकात शेवटच्या चेंडू शिल्लक आहे, काठीमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे। चंपूला मी बघतोय, चंपू खुश झालाय ज्या पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे। त्यानंतर अमित चौधरी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत। सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। पहिल्या षटकाचं खेळ दाबा 6। त्यानंतर आज संयुक्त मित्रमंडळाचे अनेक माजी आजी पदाधिकारी व्यासपीठावरती आता उपस्थित आहेत। वंजारे साहेब साहिल वंजारेचा खेळ पाहून प्रभावित झालेले आहेत। कदाचित त्यांना आनंद झाला तर तुमच्यासाठी एखादी छोटी पार्टी पण आपल्याला अपेक्षित आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात आपण तिथे मसुरकर साहेब खुश झालेले आहेत। डाव्या बाजूला आपण पाहू शकता, त्यांच्याच साईडला अगदी बसलेले आहेत। राजाराम पाटील आत्ता व्यासपीठावरती नाही आहेत, यापूर्वी आपण त्यांना पाहिलं होतं। धापलकरती धाबा 6। कार्यसम्राट सभापती प्रभाग समिती क 3 वेळा वसई विरार महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून संधी मिळाली आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांना। टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे, बॅटला लागलाय असं पंचांना वाटतंय आणि बॅटची आतली कड घेऊन चेंडू गेलाय थर्ड मॅनमध्ये। सुशांत महत्त्वपूर्ण इनिंग 3 वरती खेळतोय। आर्चिस 4 वरती बॅटिंग करत असताना आणि धाबा 7। क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, 4 चौकार। आता ॲक्शन रिप्लेमध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला होता, त्यानंतर कव्हर करण्याकरता जो क्षेत्ररक्षक आला होता त्याचा पाय बॉडी लाईनवरती होता। एकेरी धावपल करती धाबा 12। दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती पाहतो आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण सामना। विघ्नेश फायटर संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अक्षय 11 डोंगरपाडा गोलंदाजी करत असताना ऑन ड्राईव्ह खूप चांगला सुंदर क्षेत्ररक्षण, ऑन साईडला एक जमेल
आपण मिडल स्टंपला चेंडू किंवा मिडल लेग स्टंपवरती चेंडू असताना आपण बघितलं तर बऱ्यापैकी बॅट्समन जे आहेत मिडल आणि लेग स्टंपला चेंडू असेल तर तो ऑन ड्राईव्ह केला जातो. दर्जेदार क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला टप्पा पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी वळणारा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. एकेरी धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. 14 धावा धाबालकावरती आहेत. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. यानंतर आपण नेमा बॉईज आणि त्याचबरोबर साईशा 11 संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. साईशा 11 संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर नेमा बॉईज टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. 2 षटकं 15 धावा धाबालकावरती आहेत. विघ्नेश पायटर प्रथम बॅटिंग करत असताना. बॅटिंग पावरचा इशारा करत असताना पंच. विवेक सरांचं देखील तेवढंच कौतुक असेल. खूप पंचांचं चांगलं काम. काल मी पाहिलं जो दिवसभराचा खेळ होता म्हणजे संध्याकाळी आपण 5 नंतर स्पर्धा सुरू झाली. अपन अपने स्क्रीन पर विवेक ला पाते विवेक बुद्धि के साथ काम कर रहे हैं मैदान के अंदर. विवेक का ऑफिशियल मैदान के अंदर आप देख रहे हैं उनको और कैमरामैन बिल्कुल अच्छा काम कर रहे हैं. जब विवेक का मैंने नाम लिया तो सीधा कैमरा विवेक के ऊपर चला गया था. 2 ओवर के बाद 15 रन बगैर किसी नुकसान के विघ्नेश पायटे. सुशांत प्लेइंग 9 और अर्जुन प्लेइंग 6. बेनी को गेंदबाजी करने का मौका मिला. छोटे कद के खिलाड़ी हैं और बैटिंग पावर प्ले में गेंदबाजी कर रहे स्पेशलिस्ट खिलाड़ी हैं. इस ओवर की अगली गेंद टॉस गेंद खूबसूरत स्ट्रोक लेकिन स्ट्रोक के लिए बिल्कुल इस बार प्रोटेक्शन है बाउंड्री लाइन पर. 2 खिलाड़ी दायरे के अंदर थे बैटिंग पावर प्ले इसलिए ऑफ साइड पर और गैप ढूंढा था लेकिन पीछे बाउंड्री लाइन पर लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. बढ़िया फील्डिंग सोमनाथ ने की है. शानदार फील्डिंग सोमनाथ द्वारा. स्कोर 16 पर रन. तीसरा ओवर प्रगति पर. बेनी गेंदबाजी करने के लिए तैयार है. नो बॉल का इशारा तो कम से कम 2 रन आपको जरूर मिलेंगे और 1 गेंद और आपको डालनी पड़ेगी. तीसरा ओवर प्रगति पर है. स्कोर कुल मिलाकर 18 पर रन. 18 रन बगैर किसी नुकसान के. समीर बहुत बढ़िया काम कर रहा है. इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए. निखिल को आपने इससे पहले सुना था. इससे पहले बस सुदीप की आवाज़ भी आपने सुनी थी. नो बॉल उसके ऊपर प्रहार किया गया था. बढ़िया फील्डिंग फिलहाल आप देख सकते हैं. वीरू ने गेंद को फील्ड किया. 2 रन बहुत महत्वपूर्ण 2 रन. तो स्कोर रहे 20 रन बगैर किसी नुकसान के. तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. बढ़िया खेल अभी तक रहा है. सुशांत पर बल्लेबाजी कर रहे हैं. 7 गेंदों का सामना किया. अर्चिस 8 पर और पहले विकेट के लिए 20 रनों की साझेदारी. इस ओवर में बैटिंग पावर प्ले का जो ओवर है बेनी कमजोर गेंदबाजी कर रहे हैं. सुशांत ऑन स्ट्राइक. फुल टॉस गेंद. शॉट अच्छा है इस बार. तारीख के अंदर खिलाड़ी तैनात. नितिन ने गेंद को यहाँ कैच करने की कोशिश की थी. बेनी का ये ओवर अच्छा साबित हो रहा है विघ्नेश पायटे टीम के लिए. स्कोर 21 बगैर किसी नुकसान के. ओवर तीसरा प्रगति पर है. 4 गेंदों का खेलाना बाकी. थोड़ा लेट खेले लेकिन बहुत बढ़िया खेले हैं. थ्रो अच्छा नहीं है भाई. थ्रो अच्छा नहीं है. चिंटू ने थ्रो बड़ा किया. मयूरेश इनका नाम है लेकिन थ्रो आपको नॉन स्ट्राइकर इनकी तरफ करना था. स्ट्राइकर इनकी तरफ नहीं करना था लेकिन तीर कमान से निकल चुका है. वो तो वापस नहीं आने वाला है. तीसरा ओवर 23 रन बगैर किसी नुकसान के. सुशांत 11 पर खेल रहे हैं. बेनी के इस ओवर में 3 गेंदों में 8 रन. अच्छा ओवर घट रहा है विघ्नेश पायटे टीम के लिए. हवा में गेंद है. अच्छा कैच. उमेश ने लिया कैच. बल्लेबाज आर्चिस बैक टू द पेबल इन फर्स्ट विकेट. टर्न एंड बाउंस और इसीलिए वह बल्लेबाज फंस गए. उछाल ज्यादा था. बैकफुट पर ज्यादा चले नहीं गए. इतनी जगह नहीं थी ये शॉट खेलने के लिए और उसके कारण गेंद हवा में रही. उमेश ने कोई गलती नहीं की. बहुत ही अच्छा कैच क्लब का. तीसरा ओवर. स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर. आर्चिस 10 पर खेल रहे. सुशांत की पारी समाप्त. 9 गेंदों में 11 रन बना के बल्लेबाज जगह की तरफ चले गए हैं. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए सूर्यकांत.
अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, शानदार चौका। बहुत अच्छा स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग, अच्छी पोजीशन में थे बल्लेबाज सूर्यकांत और लॉन्ग ऑन पर दो खिलाड़ी मौजूद थे, उसके बावजूद वो गैप को भेदा गया था। सुंदर टाइमिंग इस बार बल्लेबाज सूर्यकांत द्वारा। टपकाने के बाद गेंद नीचे रही है। बेनी का ओवर जो ना बिल्कुल फायदेमंद साबित हुआ विघ्नेश पाटील टीम के लिए। 3 ओवर के बाद 28 एक विकेट के नुकसान पर 28 पर फिरवी न माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी न माझ्या गाडीवर तिला फिरवी न माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी न माझ्या गाडीवर। नेमे बॉयज टीम के कप्तान और सायशा 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। नितिन का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। स्कोर 28 एक विकेट के नुकसान पर विघ्नेश पाटील। सायशा 11 टीम के कैप्टन, आपको मंच के ऊपर आना है, मंच के ऊपर। और नेमे बॉयज स्कोर moves are now at 29 per 1. Vignesh Patil, Artist playing on 10, Suryakanth playing in 5. नितिन का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। अब आप गेंद गिर गए, खिलाड़ी गिर गए। 2 रन मुकम्मल करने का मौका, और एक बार फिर गिरते हुए, और खिलाड़ी का नाम है मोहित, गिर गए हैं। 2 रन। विवेक के चेहरे पर मुस्कुराहट है। एक बार गिरे मैं समझ सकता हूँ, दूसरी बार भी गिरे हैं और कैच भी गिरा है। कैच हाथ में नहीं है, बॉल हाथ में नहीं है, ये कैच लेना बहुत जरूरी था। रनों की रफ्तार बहुत तेज है। चौथा ओवर प्रगति पर है। स्कोर 31 एक विकेट के नुकसान पर नितिन का बहुत ही महत्वपूर्ण ओवर। अमित चौधरी यांना विनंती करेन, असोसिएशनचे खजिनदार त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। चौथा ओवर प्रगति पर 3 गेंदों का खेल हुआ है और रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। यहां मौका बन सकता था। सतर्क और सावधान होना बहुत जरूरी। डिसीजन आपको यहीं पर लेना है। अगर जो टीम टॉस जीतेगी, जिस टीम ने टॉस जीता, डिसीजन आपको यहीं पर लेना है, डिसीजन यहीं पर लेना है। एक लक्षात घ्या, तर सामना आपण बघितलं तर शुभच्या षटक आहे। 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत समाप्त झाला। 34 धावा धाबलकावरती आहेत। जर तुम्ही टॉससाठी येता त्यावेळेला डिसिजन घेऊन येत नाही, मग एवढा वेळ डगआउटमध्ये काय करता? तुमचा जो प्लॅन बनलेलाच नसतो, म्हणजे तेव्हाच तुम्हाला प्लॅन, म्हणजे तुम्ही जर टॉस जिंकला तर एकाच खेळाडूला तो निर्णय घ्यायचा, दुसऱ्या खेळाडूचा काही प्रश्नच नसतो। जो टॉस जिंकला तो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय तुम्हाला इथे घ्यायचा आहे। आता काल आपण जेवढा खेळ झाला प्रत्येकाने डिसिजन टॉसबॉक्समध्येच दिला आहे। त्यामुळे एकदा टॉस झाला की त्यानंतर निर्णय घेण्याकरता पुन्हा एकदा आपल्या टीमच्या दिशेने जायचं नाही आहे, इथेच निर्णय घ्या। निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल। धाबलकरती एकूण डबा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35-36 धावांचा आव्हान असेल हा सामना जिंकण्याकरता अक्षय 11 डोंगरपाडा संघासाठी। थँक्यू। व्यासपीठावरती बंजारे, ढमाले, त्यानंतर अमित चौधरी, वाडकर साहेब आपण पाहिलं। सध्या काही चकोरी देखील या ठिकाणी आहेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। जिंकण्याकरता 36 धावांचं आव्हान आहे, अतिशय महत्त्वाचा सामना। यापूर्वी जो टॉस झाला आहे त्याचा निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या ओंकार वाडकर, कारण बघा आता तुम्ही टॉसचा निर्णय सांगितला नाही, मग आम्ही अनाउन्समेंट करणार, मग यामध्ये जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मेसेज खराब जातो। त्यामुळे प्लीज निर्णय आपण इथेच द्यायचा आहे। कुठल्याही संघाला यानंतर होणारा प्रत्येक टॉसचा निर्णय आपण इथेच द्यायचा आहे। माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक, मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा। साहेबांना शुभेच्छाचा वर्षा होतोय। आपण आज व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम किंवा त्या पलीकडे आपण बघितलं तर FB वरती देखील बरेचसे कॉल येतात, मेसेज आपण सातत्याने येत आहेत। अनेक सोसायटी
सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. मयुरेश सोमनाथ. वेलकम बैक. सभी का स्वागत है. आप देख रहे सभापति चषक 2025. गेंदबाजी में मौका मिला. गेंदबाजी करने गेंदबाज जयेश और प्रारंभिक बैटर इस वक्त बल्लेबाजी करने के लिए सोमनाथ. मयूरेश ऑन स्ट्राइक. सोमनाथ ऑन स्ट्राइक. किरण पर विवेक ने इशारा किया सब कुछ तैयार है, रेडी है. और राइट लेट्स प्ले. जयेश की पहली गेंद. मयूरेश सामना करने के तैयार. पहली गेंद पर आक्रमण. जबरदस्त स्ट्रोक खेल दिया था अलॉन्ग द कारपेट. अंडरआर्म क्रिकेट में इस तरह के स्ट्रोक खेलना आना चाहिए. बहुत लाजवाब स्ट्रोक था मयूरेश का. उतनी उम्दा फील्डिंग बिल्कुल हुई है. नेविन ने बहुत बढ़िया फील्डिंग की है. पहले ओवर का खेल. स्कोर 1 बगैर किसी नुकसान के. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. 1 रन देने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 2 रन. दोनों बल्लेबाजों का खाता खुल रहा है. मयूरेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सोमनाथ ने 1 रन बनाया है. करंट रेट 6 का. रिक्वायर्ड रेट 9.27 का है. स्ट्राइक रन पर उच्च कद के बल्लेबाज टैप किया सुंदर तरीके से. 1 रन देने का मौका. कल्पित ने गेंद को फील्ड किया था. स्ट्राइक कवर पर 1 रन देने का मौका. स्कोर इसी के साथ 3 पर पहुंच चुका. 3 रन बगैर किसी नुकसान के. अक्षय इलबंडा डोंगरपाड़ा. सुमरत ऑन स्ट्राइक. अच्छा स्ट्रोक. सुंदर. बहुत ही कमाल का स्ट्रोक था. गेंद बॉडी लेने के बाद 4 रन. थैंक यू डीजे. लुक एट द शॉट. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच साजन गेंद के ऊपर निगाह नहीं थी. रोकने का प्रयास किया गया लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई. इससे पहले जो टॉस हुआ है ओंकार, टॉस हुआ उसका डिसीजन अभी भी नहीं आया है. अब बॉक्स के बाहर बल्लेबाज सोमनाथ. बैक टू द पेबलेंस. 7 पर पहला छक्का. थँक यू. खरं तर फुलटा चेंडू हा बॅट्समनसाठी मेजवानी असते. पण मेजवानीचं ताट तुमच्या समोर असलं आणि नकळतपणे आलं ना तर मग तुम्ही स्वतःला आवरू शकत नाही. संयमाचा बांध तुटला. फलंदाज बाद. 7 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है. अक्षय इलेवन डोंगरपाड़ा 36 रनों का पीछा करते भी. जयेश का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं उमेश. 1 रन देने का मौका. पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने. पहले ओवर के बाद स्कोर 8. 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए चाहिए 36. आपके पास 18 गेंदे हैं और समीकरण आपके स्क्रीन पर यह रहेगा जिस तरह से यह मुकाबला है. 18 गेंदे 28. Completion of 1 over now, score 8 plus 1 wicket, chasing a target of 30 by 6 run. Now remaining 18 deloaded and need 28 run to win this match. नेविल गेंदबाजी करने के लिए तैयार. सामना करने के लिए उमेश. टपकाते उछाल मिला. काफी ऑफ टाइम के बाहर विवेक ने वाइड बॉल का इशारा किया. स्कोर दूसरे ओवर का खेल जारी है. 9 रन 1 विकेट के नुकसान पर. 4 ओवर का मुकाबला. बढ़िया खेल. याच दरम्यान आमचे प्रायोजक एडुकेट ट्यूटोरियल क्लासेस मिस्टर पुरुषोत्तम आलम सर, आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं और आपको मैं दरख्वास्त करना चाहूँगा, अनुरोध करना चाहूँगा, आलम साहब प्लीज़ आइए मंच के ऊपर. पुरुषोत्तम आलम, आपको मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आप प्लीज़ मंच के ऊपर आइए. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. टप्पा खाने के बाद
नो बॉल का इशारा। पिछला पैर अंपायर विवेक ने देखा कि वो पिछला पैर जो है ना वो लाइन को टच हुआ है। अच्छी अंपायरिंग विवेक की रही है। सबसे कठिन काम मैं आपको बताता हूँ क्रिकेट में अंडर आर्म क्रिकेट में कमेंट्री करना और अंपायरिंग करना सबसे कठिन काम है। 12 रन 1 विकेट के नुकसान पर हैं। दूसरा प्रगति पर अच्छा स्ट्रोक। इस बार एक रन आपको जरूर मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर अक्षय 11 डोंगरपाड़ा। उमेश 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। उमेश 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंदों का सामना उमेश ने किया। नेविल अपनी बॉलिंग वहां पर तैयार। बैकफुट जाके गेंद को पंच करना चाहते थे। इस बार बीट में बल्लेबाज चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं। थोड़ा सा हरकत करते हुए गेंद बाहर की तरफ निकली। लेग ब्रेक गेंद थी। टर्न जरूर मिला। टर्न और बाउंस नेविल के लिए अच्छा मिल रहा है। दूसरा ओवर प्रगति पर थोड़ा लेट खेले हैं। लेग स्टंप के बाहर जाके जगह बना के स्ट्राइक कवर पर बढ़िया फील्डिंग कल्पेश द्वारा। और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर 14 पर 1। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होंगे विशेष। रिक्वायर 100.15 का है। और अब चाकर 13 गेंदों में 22 ऑन डिमांड। डीबीएन लाइव की टीम हमारे सारे अपडेट है इस वक्त हमारे साथ। नयन तांडेल स्कोरिंग के लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं। मिस्टर केवल मांगेला, कैमरामैन मिस्टर साहिल मांगेला और जयेश मांगेला। दिल मांगे मोर। जास्त अपेक्षा वाटतात जेव्हा चांगलं काम करतात तुमच्याकडे लोक आणखीन चांगलं पाहिजे, अजून अजून चांगलं पाहिजे। समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय जिथे आता आमची संपूर्ण टीम आहे। समीर आपल्याबरोबर आहे इथे आता समालोचन कक्षामध्ये दोन्ही एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते खूप चांगली माहिती देत आहेत। लेग ब्रेक चेंडू आहे, वळणारा चेंडू आहे, फिरकी घेणारा चेंडू आहे परंतु जास्त वळला आहे आणि वाईट बॉलचा इशारा विवेकने केला आहे। धावबलकावरती एकूण धावा आहेत 14, 15 धावा धावबलकावरती। हा एक धाव आणखीन महत्वाची आहे। हा चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे। काय यावेळेला सेलिब्रेशन होतं गोलंदाजाचं। 2 षटकं 15 धाबा एका घड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय 11 डोंगरपाडा। 12 चेंडू 21 धाबांची आवश्यकता। लवकरच नारंगीच्या मैदानावरती आणखीन एक मोठी स्पर्धा येते। 31 तारखेपासून त्या स्पर्धेचा शुभारंभ होईल आणि पहिल्या 2-3 दिवसामध्ये डीबीएन लाईव्हचं टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळणार आहे जिथे वसई तालुक्यातील दिग्गज स्टार खेळाडू खेळणार आहेत। 15 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। 12 चेंडू आणि 21 धाबा समीकरण आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचा सामना डीबीएन लाईव्हवरती अनेक प्रेक्षक आता या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित सभापती चषकाचा महासंग्राम सध्या विरारमधील काठे येथे रंगतोय। सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाचं औचित्य साधून अतिशय दर्जेदार असं आयोजन माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं माऊली क्रिकेट संघ, माऊली गोविंदा पथक आणि लवकरच माऊली गोविंद पथकानं आणखीन काही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा ज्या पद्धतीने ते काम करत आहेत। 15 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूरेश 4, उमेश 3, 12 चेंडूमध्ये 21 जास्त वेळ जातोय। इतका वेळ जाऊ नये याची काळजी घ्या। साजन 12 चेंडू 21 धाबा। काल आपण अशा प्रकारचे सामने बघितले। 12 चेंडू 21 2 वेळा 12 चेंडू 21 सामना खूप रंगला होता, रंगतदार झाला होता, पलटवार झाला होता। म्हणजे 12ला उलटं केलं तर 21 आणि 21ला उलटं केलं तर 12। आज 12 वाजता आपण पाहणार आहोत यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आणि त्याचं अभिषेक चिंतन। सुशांत तिथे खराब क्षेत्ररक्षण करतो। नको मला बंगला नको गाडी पाहिजे। 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। आई फटका दमदार परंतु क्षेत्ररक्षण शानदार। सूर्यकांत अफलातून क्षेत्ररक्षण। यापूर्वी आपण बघितलं तर चूक झाली होती क्षेत्ररक्षण। इथे पहा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, पूर्णपणे झोकून दिले स्वतःला।
20 धाबा एका गडाच्या मध्ये. षटक क्रमांक 3 मयुरेश 9 वरती घेतोय, उमेश 3 वरती ऑन साईडला. चेंडू ड्राईव्ह केला होता, एकच धाबेत एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 21 धाबा एका गडाच्या मध्ये. 9 चेंडू 15 धाबा असं समीकरण. हा सामना रंगतदार होणार का? मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. नो बॉल आणि त्यावरती फटका मोठा खेळायचा प्रयत्न केला मयुरेशनं. नो बॉलचा इशारा, शार्प इशारा केला गेला होता. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती चला. विवेक या ठिकाणी ते सांगतायत तुम्ही दावा केलाय, तुमचं काम तुम्ही केलंय, आता माझे काम मला करू द्या. टीव्ही अंपायरकडे इशारा झालाय. विवेक स्वतः यावं लागेल मला वाटतं. थोडा वेळ खेळ थांबेल, पाहिलं जाईल. या दोघांच्या बरोबर आणखीन एक मित्र असणं गरजेचं आहे. ओंकारनं काल चांगली कामगिरी केली होती. ओंकार बाडकर. डमाले साहेब सध्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. बंजारे साहेब सध्या त्यांनी कोल्ड्रिंक्स मागवलं होतं सर्वांसाठी. बावीस धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 9 चेंडू 14 हे आकडे बदलू शकतात. नो बॉलसाठी पाहिले जाते. पंचांनी ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं होतं की नो बॉल आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटतं विघ्नेश फायटरला हा फील्ड बॉल असला पाहिजे. परंतु बघूया, दूध का दूध पानी का पानी तो बिल्कुल होने वाला है. बॉलचा टप्पा लाईनच्या आतमध्ये लक्ष्मण रेखा पार केले का ते पाहूया की नाही केले. तुम्ही रिव्ह्यू घेतला तर रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. विघ्नेश 11ची टीम टाळ्यांचा गजर करते. विघ्नेश फायटर्स एकवीस धाबा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. रोहन उमेश मैदानावरती आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आणि खरा फटका होता. बरेचसा फुलटा चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार घेणं गरजेचं होतं. नो बॉल किंवा व्हाईट बॉल या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या नंतरच्या असतात. तुमच्याकडे तंत्र आहे, तुमच्याकडे बॅट आहे, त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. लेग ब्रेक केलेला चेंडू आहे, टर्न होतोय आणि थोडासा खाली राहिला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ. दाबल का दाबा 21 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. कॅपमध्ये चेंडू खेळलाय. थ्रो चांगला नाही आहे. थ्रो तुम्हाला फ्लॅट टाकायचा होता. मध्ये एक क्षेत्ररक्षक होता. विवेक पुन्हा एकदा तिसऱ्या पंथाच्या दिशेने जातात का ते पाहूया. षटक समाप्त झालंय. षटक समाप्त झाले. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता डोंगरपाडा संघाचा. थँक्यू. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याकडे 2 स्कोरर आहेत. समीर या ठिकाणी स्कोरिंगचं काम करत आहेत. ऑनलाईन स्कोरिंग करता देखील आपल्याकडे केबल आहेत आणि त्याचबरोबर पंचांचं काम देखील अतिशय चोख सुरू आहे जबाबदारीनं. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 22 धाबा दाबल कबरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय 11 डोंगरपाडा टीम. पुरुषोत्तम आलम आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. सुशांतच्या हातामध्ये चेंडू. राऊंड विकेट मारा केला जातोय. सुरेख चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर थोडंसं जे या ठिकाणी वेगवान थ्रो येणं गरजेचं होतं, अशा प्रकारचं झालं नाही आहे आणि परिणामतः मैदानावरती 1 धाव. 23 धाबा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उमेश 4 वरती बॅटिंग करतोय. रोहन 2 वरती फलंदाजी करत असताना. हार्दिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आपण पाहू शकता. इथे डाव्या बाजूला आहेत निखिल बरोबर चर्चा होते. फटका चांगला आहे, दर्जादार आहे, दमदार आहे, चौकार कणकणीत. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. हैदरने खराब क्षेत्ररक्षण केलं, परंतु उमेशचा इनसाइड आउटचा इतका देखणा फटका होता. हैदर आपकी निगाह है किधर.
गेंदबाजी कर रहे हैं फिलहाल सिद्धेश। स्कोर 27-2 विकेट के नुकसान पर। 4 गेंदें 9 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए और संडे का दिन है। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, सुंदर फील्डिंग लॉन्ग ऑन पर, लाजवाब फील्डिंग। 3 गेंदें 9 रनों की जरूरत है। नॉस्टकर से रोहन रन लेना चाहते थे, उमेश ने मना किया। 3 गेंदें 9 और बढ़िया फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग का नजारा। इधर को थोड़ा सा हटाया गया था लेकिन दूसरी बार जो प्रयास था वो कमाल का था। नई रन मिलेगा आपको। 2 गेंदों का खेल आना बाकी, 9 रनों की जरूरत है। नो बॉल, ओ माय गॉड। दो गेंदों का खेल था, 9 रनों की जरूरत है। अब 3 गेंदों का खेल, 8 रनों की जरूरत है। नो बॉल। दावा किसने किया? पिंडी करने वाली टीम ने दावा किया है। उनको लगता है फेयर डिलीवरी है, अंपायर को लगता है ये नो बॉल है। तो चलिए विवेक जी आइए। लाईन साठी आहे का सर? लाईन साठी की फ्लाइट साठी आहे? फ्लाइट साठी आहे। बऱ्याच वेळा आपण लाईट साठी संघर्ष करत असतो, इथे आता फ्लाइट साठी संघर्ष आहे। फ्लाइट म्हणजे चेंडूची उंची किती आहे त्याचे मोजमाप सध्या ढमाळे साहेब सुरू आहे। पहिल्यांदा सनलाइट, त्यानंतर फ्लड लाईट, आता फ्लाइट, चेंडूची फ्लाइट तपासली जाते। अट्ठाईस 2 विकेट के नुकसान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। चलिए सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए, डिसीजन आ रहा है, डिसीजन आ रहा है। वक्त इंपॉर्टेंट है, 7:20 का समय। इट्स अ नो बॉल। एक चांगली गोष्ट मी काल 2 दिवसामध्ये बघितली ते सांगेन, कारण बऱ्याच वेळेला अंपायर डिसिजन घेतात आणि मग ऑर्ग्यू करणारे बऱ्याच वेळेला खेळाडू असतात, म्हणजे त्यांना वाटतं की आपण पण पंचांच्या भूमिकेमध्ये आहोत की काय। पण इथे 2 दिवसामध्ये तशा प्रकारचं दृश्य बघायला मिळालं नाही आहे। पंचांचा जो निर्णय येतोय तो पंचांचा निर्णय प्रत्येकाने मान्य केला आहे आणि ही मला वाटतं असोसिएशननं आतापर्यंत केलेली कमाई आहे। चौधरी साहेब, अमित चौधरी 2 दिवसातलं ते दृश्य बघतोय। ओ बॉल मारायचा होता की स्टंप तोडायचे होते? आमच्याकडे स्टंपची जोडी एकच आहे। स्टंप तोडलाय, अक्षरशः तोडलाय, ताकदीचा वापर झाला, बॅट्समन आउट। थँक्यू डीजे पहा, हा व्हिडिओ डिबेनवरती व्हायरल होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पहा। लेग ब्रेक चेंडू होता, बॅकफुटला गेला फलंदाज, बॅट डाव्या एष्टीवरती आली, चेंडू बॅट आणि मध्ये काही संपर्क नाही आहे आणि कुठे गेला स्टंप? कव्हरच्या दिशेनं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू अर्थात स्टंप गेलाय। चेंडू आपण बघितलं तर यष्टीच्या थोडासा मागे गेलेला आहे। 2 चेंडूमध्ये 8, 28-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही सामना संपलेला नाहीये। 2 चौकार, खणखणी 2 चौकार तेव्हा तुम्हाला ठोठावायचे। डोंगरपाडा टीम बघूया ही अतुलनीय कामगिरी ते करणार का, ही ऐतिहासिक कामगिरी ते करणार का। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश, नितीन नवीन बॅटर। व्हाईट बॉल, 2 चेंडू 8, 2 चेंडू 7, कोण कोणावर करणार मात? योग्य दिलेली 7, योग्य दिलेला हात अत्यंत महत्वाचा आहे। कानवेरकर साहेब आपलं देखील स्वागत आहे। 2 चेंडू आणि 7 धावांचे नो बॉल। ओ हो, सामना पुन्हा एकदा फसलाय। मोये 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 मोये, मैदानावरती काय घडलंय, काय बिघडलं? या 3 धावा, समीकरण होतं 2 चेंडू 8, समीकरण 2 चेंडू 4। लेग ब्रेक करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय, परंतु लक्ष्मण रेषा जी रेषा आहे त्या रेषेच्या मागे पडतो आहे। काय बिघडतंय मैदानावरती निश्चित आपण पाहू शकता। थ्रो, ओव्हर थ्रो झालाय। 2 चेंडू 4, 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता।
लगेच अपडेट येतं DBN लाईव्हवरती आपल्याला ते पाहू शकता. रोहन 2, नितीन 2, 32 2 3 गणांच्या मोबदल्यामध्ये अक्षय 11 डोंगरपाडा संघ कमबॅक करतो आहे. अवघड वाटत होतं ह्या सामना आता जिंकणं कठीण झालं आहे. आणि त्याच वेळेला एक नाट्यमय घटना घडलेली आहे. नो बॉल आला आहे, त्यानंतर आपण बघितलं तर चुका झाल्यात ओव्हरथ्रोच्या रूपानं. ऑन साईडला खेळाय चेंडू, एक चेंडू आणि आता जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. सभापती चषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. महत्वाचा सामना आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रोमहर्षक, उत्कंठवर्धक, रंगतदार, दर्जेदार प्रेक्षकांसाठी पर्वणी सामना ठरतोय. सामना कोण जिंकणार, डोंगरपाडा की विघ्नेश फायटर. टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा गजर सुरू झालाय, शिट्ट्यांचा गजर सुरू झालेला आहे. प्रतीक देशमुख यांच्याकडून चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. सिद्धेश तयार. व्हाईट बॉल, 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता या मॅच मध्ये सिद्धेश खूप चांगली कामगिरी करेल असं सर्वांना वाटलं होतं. सामना संपला असं वाटलं होतं, शर्यत संपली अशी वाटली होती, परंतु त्याच दरम्यान सिद्धेशने बऱ्याच चुका केलेल्या आहेत आणि परिणामता या सामन्यातली रंगत वाढली, या सामन्यातली लज्जत वाढलेली आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चर्चा सुरू झालेली आहे कि यह मुकाबला चल रहा है, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. 34 रन 3 विकेट के नुकसान पर 1 गेंद और जीतने के लिए चाहिए 2 रन. कांटे की टक्कर मैदान के अंदर. हीरो बनने का मौका सिद्धेश के पास, हीरो बनने का मौका. बल्लेबाज स्ट्राइक रेट पर रोहन है. एक हीरो बनेगा, एक जीरो बनेगा, एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक शेर बनेगा, एक ढेर बनेगा. एक भगवान एक ऐसा डायरेक्टर है जो विपरीत स्थिति में कठिन रोल बेस्ट एक्टर को देता है. वो बेस्ट एक्टर कौन है? वो बेस्ट एक्टर सिद्धेश है. आखिरी गेंद पर बिंदी और इसी के साथ विघ्नेश फाइटर ने यह मुकाबला जीत लिया है. रोचक दिलचस्प मुकाबला समाप्त हुआ.